विधान परिषद के नए सभापति भाजपा के राम शिंदे ने गुरुवार को अपना कार्यभार स्वीकार किया। पिछले 29 महीने से विधान परिषद में सभापति का पद खाली था, लेकिन इस बार राम शिंदे निर्विरोध सभापति चुने गए हैं। गुरुवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उन्हें शुभकामनाएं देते हुए विधान परिषद में अच्छे से सदन की कार्यवाही चलाए जाने की उम्मीद जताई। महाराष्ट्र विधान परिषद को उसका नया सभापति मिल गया है। प्रोफेसर राम शंकर शिंदे को विधान परिषद का सभापति चुना गया। खास बात तो यह है कि राम शिंदे का चयन निर्विरोध हुआ है। महाराष्ट्र विधान परिषद सभापति का पद लंबे समय से रिक्त था। गुरुवार को राम शिंदे के सभापति पद पर नियुक्ति के फैसले की घोषणा उपसभापति नीलम गोर्हे ने सदन में की। इस दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार और एकनाथ शिंदे सहित अन्य प्रमुख नेता भी मौजूद थे। नीलम गोर्हे ने कहा कि प्रोफेसर राम शंकर शिंदे को एक मत से विधान परिषद का नया सभापति चुना गया है। ये सदन के लिए गर्व का क्षण है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी उन्हें शुभकामनाएं देते हुए विधान परिषद में अच्छे से सदन की कार्यवाही चलाए जाने की उम्मीद जताई। साथ ही कहा कि सरपंच के रूप में अपने राजनीतिक पारी की शुरुआत करने वाले राम शिंदे अब विधान परिषद में बड़ी जिम्मेदारी बखूबी निभाएंगे। सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। या सभागृहाने एकमताने प्राध्यापक राम भामाबाई शंकर शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली। त्याबद्दल या सभागृहाचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो। ही जी काही आपली एक उच्च परंपरा आहे की सभापती त्या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी शक्यतोवर सर्वांनी एकमताने सभापतीची निवड करावी। या उच्च परंपरेला साजेसा निर्णय आमच्या विरोधी पक्षाने देखील घेतला। त्याबद्दल मी विरोधी पक्षाचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। खरं म्हणजे प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत, त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे। यापूर्वी देखील प्राध्यापक नासर फरांदे एक सर होते की ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला। रामराजे वकीलही होते आणि प्रोफेसरही होते आणि मला विश्वास आहे की आपण तसंच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं या सभागृहाचा कारभार चालवाल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। राम शिंदेजी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात धरून पाळण्यात पडले नव्हते। कमालीच्या संघर्षातून तावून सुलाखून आपण बाहेर पडलात। काबाड कष्ट करून आपण उच्च शिक्षण घेतलं। MSc BEd पर्यंत शिक्षण मिळवून आष्टीला प्राध्यापकी केली। एक सुसंस्कृत उच्च विद्याविभूषित आणि समाजकारणाची जाण असलेले नेते आपण आहात आणि सर्वार्थाने आपली निवड ही अतिशय अचूक आहे हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो। 29 महिने हे पद रिक्त राहिलं होतं। त्या काळामध्ये आपण पाहिलं बरेच काही प्रसंग घडून गेले, चढ उतार आले। तेही या सभागृहाने बरंच काही पाहिलं आणि त्याची कारणेही आहेत।
आमचे मित्र रामराजे निंबाळकरांनंतर हे पद रिकामं होतं. त्यामध्ये मी त्या कालावधीमध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु त्या काळात आमच्या डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती पदावरून सभागृहाचं कामकाज अतिशय समर्थपणे उत्तमपणे तुम्ही सांभाळलं.